ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासह विविध पदावर असणारे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी आता अजितदादा राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आता आपल्या पक्षाच्या वतीने नगरपालिकेचं कसं नियोजन आहे आणि काय पुढची रणनीती कशी आहे? नुकताच काही आमच्या तालुक्यातले ज्येष्ठ नेते आणि इतर पदाधिकाऱ्यांचा काल अजितदादा गटात प्रवेश झालेला आहे। त्याच्यामुळे नवीन जी टीम आहे त्यांना उलट इथं त्यांचा उत्साह वाढलेला आहे, कारण की आत्तापर्यंत चोपड्यात काय होत होतं आणि कशा पद्धतीने इलेक्शन चालत होते आणि कशा पद्धतीने उमेदवाऱ्या दिल्या जात होत्या हे सगळ्या सर्वश्रुत आहे। आणि म्हणून जे नवीन जे खऱ्या अर्थानं ज्यांना इथं इलेक्शन्स लढायचं त्यांच्यामध्ये उत्साह आहे असे काही जे इच्छुक आहेत त्यांचा आमच्याशी संपर्क चालू आहे। आणि कालच जेव्हा प्रवेश झाला त्याच्यानंतर माननीय शरद पवार साहेबांचा, त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष आमचे नेत्यांचे आमचा संपर्क झालेला आहे। त्यांनी सगळे सूत्र आणि सगळं की अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की जेणेकरून आपल्याला या पक्षामध्ये तुतारीच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावाने आपल्याला उमेदवारी लढायची, की जे वोट बँक शरद पवार साहेबांची आहे ती वोट बँक जी एक विचारधारा आहे जी आपण ज्याला सेक्युलर पार्टी म्हणूयात की त्या पद्धतीने आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे आणि जे आपली मतं आहेत आणि जे निर्णायक आहेत ते मतं आपल्याजवळ येतील आणि निश्चितच या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार साहेबांचा जो एक वर्चस्वाचा जो बालेकिल्ला आहे तो निश्चित या ठिकाणी राखला जाईल। दादा, आता जे निवडणुकीच्या टायमाला मग आपण नगर सेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी सोबळावर निवडणूक लढणार आहे का आणि त्यासाठी कशी आपली तयारी आहे? बघा, आमच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्याचप्रमाणे 15 प्रभागातील 31 उमेदवार हे आमच्या संपर्कात आहेत। आम्हाला AB फॉर्म आले तर त्याच्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करून जे जे चांगले सक्षम आणि निवडून येण्याची कॅपेबिलिटी असलेले उमेदवार आहेत ते आम्ही उमेदवार देणार आहोत।